मार्गे गोरेगाव मुंबईला जाणारा रस्ता सध्या अत्यंत धोकादायक स्थितीत आहे। या मार्गावर अनेक ठिकाणी दरड कोसळली असून मोठी झाडे रस्त्यावर पडण्याचा धोका आहे। या रस्त्यावर अनेक ठिकाणी वळण असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गावकऱ्यांचा आरोप आहे की प्रशासन आणि स्थानिक नेते या समस्येकडे दुर्लक्ष करत आहेत, ज्यामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे। प्रत्येक पावसाळ्यात हा रस्ता धोकादायक बनतो, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या समस्येवर कोणताही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही। दरड कोसळल्यामुळे आणि झाडे पडल्यामुळे या मार्गावर वाहतूक ठप्प होते आणि लोकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। प्रशासनाने वेळोवेळी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असले तरी प्रत्यक्षात काहीच केलेले नाही। या रस्त्यावर दरड कोसळण्याची घटना घडल्यास मोठा अपघात होऊ शकतो। आमच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। या रस्त्यावरील परिस्थितीमुळे शेतकरी आणि व्यापारी यांना विशेषतः मोठा त्रास होत आहे। शेतकरी आपली उत्पादने बाजारात नेऊ शकत नाही आणि व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत। रुग्णालयात जाण्यासाठीही अडचण येत आहे। या सर्व समस्यांमुळे स्थानिक जनता संतापली आहे। स्थानिक नेत्यांनी या समस्येवर काहीच उपाययोजना न केल्यामुळे ग्रामस्थांनी त्यांच्यावरही टीका केली आहे। नेते फक्त निवडणुकीच्या वेळी येतात आणि आश्वासन देऊन जातात। त्यांना आमच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही। आम्हाला फक्त आश्वासन नको, प्रत्यक्षात काहीतरी काम झाले पाहिजे, असे एका ग्रामस्थांनी सांगितले। ग्रामस्थांच्या मते प्रशासनाने तातडीने या रस्त्यावरून दरड कोसळण्याचा धोका दूर करावा आणि झाडे काढून टाकावी, तसेच या रस्त्याची योग्य देखभाल व दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा गावकऱ्यांनी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। गावकऱ्यांनी प्रशासनावर व स्थानिक नेत्यांवर जोरदार टीका केली असून त्यांच्याकडून तातडीने कारवाईची अपेक्षा व्यक्त केली आहे। हा रस्ता सुरळीत आणि सुरक्षित करण्यासाठी प्रशासनाने तात्काळ पावले उचलावी, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। जर लवकरच काही उपाययोजना केली गेली नाही तर या धोकादायक परिस्थितीमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होऊ शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे। आंबेत मार्गे जाणारा रस्ता गोरेगाव मार्गे मुंबईला काही ठिकाणी दरड कोसळलेली आहेत, काही मोठी मोठी झाडं आहेत ती कमकुवत झालेली आहेत, परंतु या ठिकाणी मोठी मोठी वळणं आहेत, मोठा मोठा चरण आहे, परंतु इथं काही लक्ष दिलं जात नाही। आता तुम्ही बघताय माझ्या पाठी ही दरड आहे ना, आस्ते आस्ते थोडं करत कोसळत चाललंय। एखादा मोठा डगर किंवा मोठी मोठी झाडं जी आहेत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकताय की कमकुवत झालेली आहेत, ती कधीही खाली येतील आणि पूर्ण रस्ता बंद होऊ शकतोय, परंतु अजिबात कुणाचंही इथं लक्ष नाही, हे दुर्दैव समजायचं। शिवसत्ता टाइम्स साठी निलेश लोखंडे, महाड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।